नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तकातील भाग 2 मधील पहिलं पद्य, आपण ज्याला म्हणतो कविता, कविता क्रमांक 6, आणि ही जी प्रस्तुत कविता आपल्याला ठेवलेली आहे, सर्व महाराष्ट्रातील लोकांना परिचित असणारे समाजसेवक म्हणून ज्याने आपलं नाव अजरामर केलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देण्यात आलेली आहे, ज्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या ज्या गोष्टी आहेत, समाजाला ज्या कीड लावणाऱ्या आहेत, त्यावरती घणाघाती हल्ला तुकडोजी महाराजांनी केलेला आहे. त्यांची प्रस्तुत कविता आपल्याला ठेवलेली आहे बघा. तुकडोजी महाराजांचा सर्व महाराष्ट्रातील लोकांना परिचित असणारा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता, आणि या झोपडीत माझ्या या शीर्षकाखाली किंवा या शीर्षकाची कविता पद्य आपल्याला इथं अभ्यासाला ठेवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला संत तुकडोजी महाराजाबद्दल थोडीशी माहिती मी सांगणार आहे. संत तुकडोजी महाराज किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतो आपण. त्यांचं पूर्ण नाव जर आपण पाहिलं तर माणिक बंडोजी इंगळे. लक्ष द्या, तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव काय असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला म्हणजे आपण अचंब्यात पडतो. तर माणिक असं त्यांचं नाव आहे, वडिलाचं नाव बंडोजी इंगळे त्यांचं आडनाव आहे. 1909 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1968 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. या राष्ट्रसंत म्हणून यांना ओळखलं जातं. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणानं वापर केला बघा. ज्याप्रमाणे 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, कारण नामदेव महाराजाला तर कीर्तन परंपरेचे जनक असं म्हटलं जातं. तिथूनच खऱ्या अर्थानं कीर्तन जे आहे, कीर्तनचा अंग झाले अंग हरिरूप असं म्हटलं जातं. कीर्तन करणारा जो व्यक्ती आहे तो कशासाठी करतो, त्याचा एम काय, त्याचा उद्देश काय, तर समाजामधील ज्या नको त्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा जी समाजामध्ये बोकळलेले कर्मकांड आपण ज्याला म्हणतो, यापासून समाजाला कुठेतरी पुढे नेण्याचं काम, याच्यातून बाहेर काढण्याचं काम या कीर्तनातून आणि भजनातून होतं. आणि तेच काम तुकडोजी महाराजांनी आधुनिक काळामध्ये केलेलं आहे. 19व्या शतकातील हा व्यक्ती आहे. आत्मसन्मानाने विचार सन्मानाचे आत्मसंयम आपण ज्याला म्हणतो बघा. आपण दुसऱ्याला बोठं दाखवतो, याच्या पलीकडे आपल्याला काहीच येत नाही जीवनामध्ये. तर माणसानं काय केलं पाहिजे, आत्मसंयम ठेवला पाहिजे. आपल्या मनावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे बघा. आपण बघतो का रस्त्यावरती, महामार्गावरती किंवा राज्यमार्गावरती जात असताना PWD सार्वजनिक बांधकाम विभागाला आपल्याला काय करावं लागतं, मोठे मोठे कठडे बांधावे लागतात रस्त्याच्या कडेला, आणि आपल्याला सांगावं लागतं वेग कमी आणि जीवनाची हमी, असे वेगवेगळे विचार किंवा सुविचार तिथं लिहिलेले असतात बघा. तरी देखील आपल्याला ते कळत नाही, म्हणजे आपल्यावरच आत्मसंयम नाही आहे.
हे आपल्याला कळतं. ते नेमकं त्यांनी आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडलेलं आहे. आदर्श गाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं कसं वागलं पाहिजे, अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आहे. सर्वांनी वाचून घ्यावा ग्रामगीता. ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा गावचा कारभार करणारा तो व्यक्ती कसा असला पाहिजे, गावचा नागरिक म्हणून त्या नागरिकाचं कर्तव्य काय असलं पाहिजे, हे तुकडोजी महाराजांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी मराठी व हिंदी भाषामध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. बघा, गुरुकुंज आश्रम मला लक्षात, गुरुकुंज आश्रमामध्ये त्याची त्यांनी स्थापना केलेली आहे. सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचं खंजिरी भजन हा जो प्रकार आहे त्यांचा प्रबोधनाचा, प्रबोधन करण्यासाठी लक्षात त्यांनी जे वापरलेलं शस्त्र आहे त्या शस्त्राचं नाव आहे खंजिरी भजन. आणि या खंजिरी भजनातून त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील एक महान संत होते. बघा, संत होणं इतकं सोपं नाही. आज आपण आधुनिक काळामध्ये वेगवेगळे संत बघितलोय. मला त्यांचं रामायण किंवा महाभारत सांगत बसायचं नाही आजच्या संताचं. खरा संत कोण असतो, लक्ष, मी अनिख माझी आठवण, ज्ञानेश्वरमध्ये एक ओळ सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सहज आठवली तुम्हाला. मी अनिख माझी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची निरंतर संन्यासी जानगा पार्था. खरा संन्यासी कोण, खरा संत कोण, आलं का लक्षात? संताची लक्षणं काय असतात, आलं लक्षात? जे दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्यांना दुःख होतं, दुसऱ्याच्या आनंदाने त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यावरती आनंद येतो, तो संत आहे. आज दुसऱ्याला आनंद झाला तर आपल्याला कितीतरी मोठं दुःख होतं त्याचा, आणि आपलं कुठलंच ब्लड डिशेस नाही, कुठलाच काही द्वेष नाही, राग नाही, लोभ नाही, धुरा नाही, बंधारा नाही, तरी देखील आपल्याला दुसऱ्याचं सुख आपल्या डोळ्यानं पाहवत नाही. मग आपण संत होऊ शकतो का नाही? संत ही पदवीच मोठी आहे. संत ते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलं जातं. देव हे संतच असतात, संत हे देव असतात, निमित्त त्या प्रतिमा. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा असं म्हटलं जातं. तर संताची संगत होणं किंवा संत होणं इतकं अवघड आहे. तर ते संत होते, आधुनिक संत म्हणून त्यांना ओळखलं जातं. अडकोजी महाराज हे त्यांच्या गुरुचं नाव आहे, अडकोजी, म्हणून त्यांनी तुकडोजी, आलं का लक्षात, असं नाव त्यांनी स्वतःच करून घेतलं. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरु अडकोजी महाराजांनी बदलून तुकडोजी असं केलेलं आहे. गुरुनं नाव बदललंय. किती भाग्यवान शिष्य आहे तो, आलं का लक्षात? विदर्भात त्यांना विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक व सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. बघा, त्यांचा मूळ जन्म हा अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला मोझरी हे त्यांचं जन्मगाव विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये त्या तुकडोजी महाराजांना तर अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे, आलं लक्षात? त्यांचं खंजिरी भजन, त्यांच्या ग्रामगीताचं प्रवचन किंवा आपण पारायण, आपण ज्याला म्हणतो ग्रामगीतेची पारायणं केली जातात. तर त्यांनी नुसत्या विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, नव्हे तर देशभर आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करण्यासाठी ते एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. किती मोठं काम आहे बघा. जपानसारखा देश आहे, तर त्या जपानसारख्या देशामध्ये जाऊन विश्वबंधुत्व, हे विश्वच माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला, ही संताची भूमिका आहे. हे विश्व माझं घर आहे, विश्वबंधुत्वाचा नारा त्यांनी तिथं जाऊन दिला होता. सन 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्या नाटक झाली होती. आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी एक स्फूर्तिगान म्हणून ठरलेलं होतं. बघा, त्यांनी लिहिलेलं ते एक गीत आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी लिहिलेलं एक गीत आहे.
हे तुकडोजी महाराजांचं हे चित्र आहे बघा. हे अशा पद्धतीचे हे तुकडोजी महाराज होते. अतिशय साधा सोपा वेश या माणसाचा असायचा आणि बुद्धी आणि आध्यात्मिकतेमध्ये कोणी नाव घेऊ शकत नव्हतं. तर पोस्टानं इंडिया आपण ज्याला म्हणतो पोस्टकार्ड एक तिकीट आपण ज्याला म्हणतो पोस्टाचं तिकीट 1993मध्ये त्यांच्या संत तुकडोजी महाराज बघा 100 रुपयाच्या त्या पद्धतीचं ते त्यांच्या प्रतिमेचं चित्र पोस्टानं काढलेलं होतं. या पद्धतीचे हे महान असे संत तुकडोजी महाराज आपण यांचा इथं अभ्यास केलेला आहे. तर या कवितेमध्ये तुकडोजी महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे आलं का लक्षात, ते आपल्याला इथं पाहायचं आहे. इथं ठाकूर असं दिलेलं आहे, तर कुठं इंगळे असं आहे आणि कुठं ठाकूर असं आहे. आलं का लक्षात, आडनाव आपण ज्याला म्हणतो. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर असं त्यांचं नाव. 1909ला जन्म, 1968ला मृत्यू झाला. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविरोधक गोष्टीवर त्यांनी हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचे पाठ दिले. कारण जोपर्यंत व्यक्ती स्वतःला सुधारू शकत नाही, स्वतः सुधरू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही. मग आत्मसंयम जास्त गरजेचा आहे. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली आहे. अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचं आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. आलं लक्षात, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कोणता? ग्रामगीता. तुकडोजी महाराजांचा जो ग्रंथ आहे तो कोणता आहे? ग्रामगीता आपण ज्याला म्हणतो. प्रस्तुत कवितेमध्ये नेमकं कवीला तुकडोजी महाराजांना सांगायचं काय आहे? अतिशय मोठा असा अर्थ या कवितेतून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. असं म्हटलं जातं की आशानाम परमदुःखाय, निराशानाम परमसुखाय. ही जी ओळ आहे, या ओळीचं विवेचन म्हणजे ही कविता. आपली आशा जी मनामध्ये इच्छा म्हणतो आपण निर्माण होणारी, ही कधी न संपणारी असते, अतृप्त असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे तृप्त होणे म्हणजे संपणे. आपल्याला एखादी वेळेस भूक लागली की आपण जेवतो आणि जेवण कधीपर्यंत जेवतो आपण? जोपर्यंत आपलं पोट तृप्त होत नाही तोपर्यंत. तृप्त झाल्यानंतर तुम्हाला कितीही आवडणारा पदार्थ तुमच्यासमोर ठेवला तर तुमचं मुख जे आहे किंवा जीवा जे आहे पुन्हा मात्र मध्ये एक सूत सुद्धा गिळंकृत करत नाही. म्हणजे तिथं तुमची तृप्ती झालेली आहे, तुमची भूक निमालेली आहे. पण आशा अशी आहे ती कधीही न संपणारी असते. आलं लक्षात. मग ही आशा वेगवेगळ्या प्रकारची आहे. आलं लक्षात. कुणाला पैशाची अपेक्षा कुणाची कधी संपत नाही आहे, कुणाला कशाची आहे, कुणाला कशाची आहे. आलं का लक्षात. भूक आपण ज्याला म्हणतो वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. पण तुकडोजी महाराज काय सांगतात की आत्मसंयमानं आहे त्या गोष्टीमध्ये जर आपण सुखी समाधानी जर राहिलो, काय सांगतोय, आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करून आपण आहे तसे जर समाधानी राहिलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसलीच कमी पडत नाही. हा एक साधा आणि सोपा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. आलं का लक्षात. असं म्हटलं जातं की तुम्ही रामायणामधला खलनायक कोण?
रावण. आलं लक्ष. तर त्या रावणाची संपत्ती शास्त्रापुराणात सांगितलेली आहे. त्याची सोन्याची घरं होते, काही चांदीचे, काही तांब्याचे असं म्हटले जातात. आता सगळं काही मी तुम्हाला डिटेल सांगत बसणार नाही. पण तरी देखील त्या माणसाची अपेक्षा कधी तुटलेली नाही, सुटलेली नाही. आणि शेवटी तो कसा गेला, काय घेऊन गेला, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सिकंदर राजाची गोष्ट अशी सांगितली जाते बघा. सगळी धन संपत्ती कमवली, सगळं मुलं बाळं बायका पोरं, एवढं मोठं राज्य, जग जिंकणारा, हा जग जिंकण्याची आशा अपेक्षा या माणसाकडे होती. आणि अचानकपणे त्याने 39 लढाया काहीतरी जिंकल्या होत्या असं सांगितलं जातं. आणि 40वी लढाई तो हरला. आणि हरल्यानंतर त्याला कळून चुकलं की आपण हे एवढं जे सगळं काही केलं सगळं खोटं आहे, लटका आहे, आणि आपण काहीच घेऊन जाऊ शकणार नाही. म्हणून त्याने त्याच्या मरण्याच्या अगोदर त्याच्या सेनापतीला सांगितले, वा माझी माहिती करत असताना, माझी माती करत असताना साध्या आणि सोप्या एखाद्या एकदम गरीब लोकाची ज्या पद्धतीनं होती त्या पद्धतीनं माझी करायची आहे, आणि माझे हात मात्र उघडे ठेवा बाहेर, असं सांगितलं. तसं का सेनापतीला वाटू लागलं एवढा मोठा राजा या पद्धतीचं म्हणजे करणं हे त्याला आवडत नव्हतं ना. पण त्यानं सांगितलं की मला जनतेला एक सांगायचं आहे जाता जाता, किंवा मी एवढं कमवलं, मी एवढा मोठा श्रीमंत होतो, काय होतो, पण काय घेऊन चाललो आहे, काहीच नाही. उरामध्ये मनामध्ये एक दुःख आणि दुःखच दुःख घेऊन चाललो आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी जर राहिलात तुम्ही तर बस. आपल्याला महाल नको आहे, हे नको आहे, ते नको आहे. आपण काय करतो, आपल्या घरामध्ये काय कमी जास्त आहे, काय आपल्याला त्याच्याशी देणं घेणं जास्त नसतं. काही असतात, सगळेच काही तसे नसतात विद्यार्थी, मला तसं म्हणायचं नाही आहे. पण काही जणांचं पाहतो मी अनुकरण करणारे. आपलं घर, आपले आई वडील, आपली ऐपत, आलं का लक्षात. मला कोणाची ऐपत काढायची नाही, मी ते बोलत नाही, माझा बोलण्याचा संदर्भ वेगळा आहे. आपल्या वर्गामध्ये आपल्यापेक्षा रिच घरचे किंवा श्रीमंत घरचे असतात, मग त्याला बॅग आणली, त्याची बॅग आपण पाहतो मला तशीच पाहिजे. ही जी आपण आशा करून बसतो ना, नाही आहे त्याच्यामध्ये सुख, तुम्ही सुखी राहा ना, आनंद घ्या ना. आलं लक्षात. आपल्या आईवडिलांना जे आपल्याला आणून दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण आनंद व्यक्त केला किंवा तीच गोष्ट आपण आनंदानं स्वीकारलो तर तुम्हाला जीवनामध्ये दुसऱ्याचे अनुकरण करण्याची गरज नाही आहे, हे लक्षात ठेवा पाहिजे. हे नेमकं कवीला साध्या आणि सोप्या शब्दात मांडायचं. ते काय म्हणतात की सुख आणि आर्थिक सुबत्ता याचा काही संबंध नसतो. सुख आणि आर्थिक सुबत्ता म्हणजे सुख ही गोष्ट केवळ श्रीमंतालाच मिळते, ही बाबत चुकीची आहे. हे तुकडोजी महाराज खुद्द सांगतात. हा याचा कुठलाच संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. सुख आणि दुःख हे माणसाच्या मनानं आपण जे वाटून घेतो त्याच्यावरती आहे. लक्ष. लहानशा झोपडीतच शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून सांगितले. आलं लक्षात. लहानशा झोपडीत शांती सुखाचा अनुभव. लहानशा झोपडीत म्हणायचं नाही, नेमकं आता त्यांनी झोपडीचं एक प्रतिमा तिथं वापरलेली आहे, प्रतिमान तिने ते वापरलंय. पण सांगायचं नेमकं काय आहे, तुम्ही जसे आहात, काय सांगतोय, तुम्ही जसे आहात प्रारब्धेशी जोडे धन प्रारब्धेशी वाडे मान असं म्हटलं जातं. आपल्या प्रारब्धामध्ये किंवा आपली परिस्थिती कशी आहे अशी आहे, आपण त्याच पद्धतीनं आपण जगलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही भर करू शकता तुमच्या कर्मानं, तुमच्या कार्यानं. पण मला हेच नाही, मला तेच नाही, मला असंच केलं देवानं, मला तसंच, हे या ज्या गोष्टी आपण बोलतो या अतिशय चुकीच्या आहेत. हे नेमकं कवीला या कवितेतून सांगायचा उद्देश आलं लक्षात. म्हणजे आर्थिक सुबत्ता आणि सुख या गोष्टी चुकीच्या आहेत.
सुख कुणाला नको आहे? श्रीमंताला पाहिजे, गरीबाला पाहिजे, लहान मुलाला पाहिजे, म्हाताऱ्याला पाहिजे, तरुणांना पाहिजे. सुख कुणाला नको आहे? अलग लक्षात. सुखाची अपेक्षा सगळेच करतात, अलग लक्षात. पण त्याच्यासाठी श्रीमंतच राहावं लागतं, हा जो गैरसमज पसरलेला आहे तो गैरसमज चुकीचा आहे, तो खोडून काढायचा आहे. म्हणून तुकडोजी महाराजांनी प्रस्तुत कविता आपल्यासमोर सादर केलेली आहे. या कवितेचा सुरुवातीचा अर्थ आपल्याला मी इथं सांगितलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. धन्यवाद.